श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण सुंदरकांड पंचमहा सर्गः. श्री महादेव म्हणाले, नंतर सीतेला नमस्कार करून हनुमंत तिला बोलला, तू मला रामाकडे जाण्याला आज्ञा दे. मी आता जातो. तुझ्या भेटीला कनिष्ठ बंधूंसह श्रीराम येतील. असे बोलून मारुतीने जानकीला 3 प्रदक्षिणा केल्या आणि नमस्कार करून तो जायला निघाला. निघताना तो म्हणाला, हे माते, मी जातो. तुझे कल्याण होईल. राम, लक्ष्मण, सुग्रीव आणि त्याचबरोबर दशसहस्र वानरांचे कोट्यवधी थवे यांची तुला लवकरच भेट होईल. त्यावर दुःखाने कृश झालेली जानकी हनुमंताला म्हणाली, तुझी भेट झाल्याने मी दुःख विसरले होते. आता तू तर जात आहेस. ह्यापुढे रामवार्ता ऐकायला मिळणार नाही, तरी माझे कसे होणार? मारुती म्हणाला, हे माते, असे आहे तर माझ्या खांद्यावर बैस. हे देवी, तुझी इच्छा असल्यास एका क्षणात तुझी रामाची भेट करून देतो. सीता म्हणाली, राम समुद्राचे शोषण करून किंवा बाणसमूहांच्या योगे त्यावर सेतू बांधून वानरांसह येथे येईल आणि युद्धात रावणाचा वध करून मला घेऊन जाईल, तर रामाची कीर्ती पृथ्वीवर चिरकाल राहील. म्हणून तू जा, मी कसे तरी प्राणधारण करीन. अशा रीतीने सीतेने जाण्याला निरोप दिल्यावर त्या वानरवीराने तिला प्रणिपात केला आणि महासमुद्राच्या पलीकडे जाण्याकरिता म्हणून पर्वताच्या शिखरावर गेला. तेथे गेल्यावर त्या महाबलाढ्य मारुतीने पायांनी पर्वताला दाबले आणि वायुवेगाने पुढे चालता झाला. त्याच्या भाराने पर्वत जमिनीत इतका दबून गेला की तो 30 योजने उंच होता, तरी आता पृथ्वीच्या सपाटी बरोबरीचा झाला. मारुतीने आकाशातून जात असता मोठी गर्जना केली. ती ऐकून सर्व वानरांना मारुती आला असे वाटले व त्यांना पराकाष्ठेचा हर्ष झाला. त्यांनी मोठा भुभुत्कार केला. ते आपसात म्हणाले, हे वानरांनो, वानर पुंगव हनुमंतच हा होय. पहा, ह्याच्या शब्दावरूनच समजत आहे की हा कार्य करून आला आहे. असे ते वानरवीर बोलत असता मारुती पर्वताच्या शिखरावर उतरला आणि वानरांना म्हणाला की सीतामाता माझ्या दृष्टीस पडली. लंकेचा आणि तेथील उपवनाचा मी नाश केला. मी रावणाशी संभाषण केले आणि नंतर पुन्हा इकडे आलो. आत्ताच आपण राम आणि सुग्रीव यांच्या भेटीला जाऊया. असे म्हणून त्या सर्व वानरांनी आनंदाने मारुतीला आलिंगन दिले. कित्येकांनी त्याच्या पुच्छाचे चुंबन घेतले. कित्येक मोठ्या उत्कंठेने नाचू लागले. नंतर ते सर्व मारुतीसह प्रस्रवण पर्वतावर गेले. तेथे जात असता सुग्रीवाने राखून ठेवलेले मधु नावाचे वन त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा ते वानरवीर अंगदाला म्हणाले, वीरा अंगदा, तू महाबुद्धिमान आहेस. आम्ही भुकेलेले आहोत. आम्हाला अनुज्ञा दे. आज आम्ही येथील फळे खातो आणि अमृतासारखे गोड मद्य पितो. संतुष्ट मनाने आत्ताच आम्ही कनिष्ठ बंधूंसह श्रीरामांना भेटण्याला जाऊ. अंगद म्हणाला, वानरश्रेष्ठ हो, हा हनुमंत कार्य करून आला आहे. ह्याच्या कृपेचे फळ म्हणून येथील मद्यप्राशन करा. चला, त्वरित आणि फळे मुळे पण भक्षण करा. नंतर वानर त्या उपवनात शिरले आणि त्यांनी मद्यप्राशन करण्यास आरंभ केला. दधिवक्राने पाठवलेल्या रक्षकांना ते मुळीच जुमानेनात. ते वनरक्षक वानरवीर त्या मद्य पिणाऱ्या वानरांना मारू लागले. तेव्हा त्यांनीही त्या रक्षकांना बुक्क्यांनी आणि लाथांनी मारून चोपले आणि पुन्हा मद्यप्राशन चालविले. तेव्हा दधिमुखाला क्रोध आला. हा दधिमुख सुग्रीवाचा मामा होता. तो त्या रक्षकांना बरोबर घेऊन जेथे वानरराज सुग्रीव होता त्या ठिकाणी गेला. तेथे जाऊन तो त्याला म्हणाला, राजा, फार दिवस रक्षण करून ठेवलेल्या तुझ्या मधुवनाची कुमार अंगदाने व हनुमंताने नासाडी केली. दधिमुखाने सांगितलेला वृत्तांत ऐकून सुग्रीवाच्या मनाला आनंद झाला. तो म्हणाला, वायुपुत्र सीतेला भेटून आला असला पाहिजे यात संशय नाही. असे नसते तर माझ्या मधुवनाकडे नजर टाकण्याची कोणाला शक्ती होती? त्यातही हे कार्य मारुतीकडूनच झाले असले पाहिजे
ह्यात शंका नाही. सुग्रीवाचे भाषण कानी जाऊन रामाला आनंद झाला. तो सुग्रीवाला म्हणाला, राजा, सीतेची गोष्ट काढून दधिवक्राजवळ जे तू भाषण केलेस ते काय होते? सुग्रीव म्हणाला, देवा, हनुमंत वगैरे सर्व वानर आज मधुवनात शिरले आहेत. त्या अर्थी त्यांना सीतेची भेट झाली असली पाहिजे. त्यांनी सगळे मधुवन खाऊन टाकले आणि रक्षकांनाही ताडण केले. हे देवा, तुझे कार्य केल्याशिवाय माझ्या मधुवनाकडे पाहणे देखील त्यांना शक्य नव्हते. म्हणून सीतादेवींचा शोध त्यांना लागला आहे, ही गोष्ट निश्चित आहे. तो रक्षकांना म्हणाला, रक्षकांनो, तुम्ही भिवू नका. माझ्या आज्ञेवरून त्या अंगदादिकांना माझ्याजवळ घेऊन या. सुग्रीवाचे भाषण ऐकून ते रक्षक वायुवेगाने तेथून गेले. ते हनुमंत वगैरे वानरांना म्हणाले, सुग्रीव रामलक्ष्मणांसह तुम्हाला भेटू इच्छित आहे. तरी राजा सुग्रीवाच्या आज्ञेला मानून त्याच्याकडे जा. महाबलवान वीर हो, त्यांना अत्यंत हर्ष झाला असून त्यांनी तुम्हाला त्वरेने बोलावले आहे. ठीक आहे, असे म्हणून आकाशात उड्डाण करून ते वानरश्रेष्ठ तिकडे जाण्यास निघाले. नंतर हनुमंताला व युवराज अंगदाला पुढे करून रामसुग्रीवांच्या अग्रभागी ते सर्व भूमीवर त्वरित उतरले. हनुमान रामाला पाहताच म्हणाला, मी सीतामातेला भेटलो, ती खुशाल आहे. असे सांगून त्याने आधी रामाला आणि नंतर वानराज सुग्रीवाला साष्टांग प्रणिपात केला. तो म्हणाला, राजेंद्रा, जानकीने आपली खुशाली तुला माझ्या तोंडी कळवली आहे. ती शोकाने व्याप्त झाली असून अशोकवनिकेमध्ये शिंशपा वृक्षाच्या मुळाचा आश्रय करून बसली आहे. हे प्रभो, तिच्या सभोवती राक्षसींचा वेढा आहे. तिने अन्नत्याग केल्यामुळे ती कृश झाली आहे. तिने मलिन वस्त्र धारण केले असून हा रामा 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 असा सारखा शोक चालविला आहे. ती एकवेणी असल्याचे मला दिसून आले. पुढे मी वृक्षाच्या फांदीवर सूक्ष्म रूपाने बसून तुझी कथा वर्णन केली आणि तिचे सावकाशपणे आश्वासन केले. जन्मापासूनची तुझी कथा विस्तारपूर्वक मी तिला सांगितली. ती अशी, तू दंडकारण्यात आलास. पुढे तू जवळ नसता जानकीला दशाननाने हरण करून नेले. नंतर तू सुग्रीवाशी मैत्री करून वालीचा वध केलास. जानकीच्या शोधाकरता सुग्रीवाने महाबलवान महाचतुर इंद्रिय निग्रही वानर पाठवले. ते सर्व वेगवेगळ्या दिशांस गेले. त्यापैकी मी एक इकडे लंकेत आलो. मी सुग्रीवाचा सचिव असून रामाचा दास आहे. भाग्याने जानकी माता माझ्या दृष्टीस पडली, त्यामुळे माझा प्रयत्न आज सफळ झाला आहे. हे माझे बोलणे ऐकून सीतेने आनंदाने डोळे उघडले व म्हटले, कानांना अमृतासारखे गोड लागणारे हे मंगल शब्द कोणी बरे मला ऐकवले? हे खरे असेल तर त्या बोलणाऱ्याने माझ्या दृष्टीमार्गात प्रकट व्हावे. हे ऐकून माझ्या सूक्ष्मरूप वानराकारातच मी जानकीला प्रणाम केला आणि हात जोडून दूर उभा राहिलो. हे प्रभो, त्यावेळी सीतामातेने तू कोण इत्यादी अनेक प्रश्न विस्ताराने मला विचारले. हे शत्रुनाशना, मी त्या सर्वांची उत्तरे क्रमशः सीतेला नम्रतापूर्वक निवेदन केली. नंतर मी आपण दिलेली अंगठी देवीला दिली. त्या योगे तिचा मजवर पूर्ण विश्वास बसून ती म्हणाली की राक्षसिणी अनेक प्रकारे माझा छळ करीत आहेत व भिववीत आहेत. हे हनुमंता, तू पाहिले आहेसच. हे सर्व तू श्री रामचंद्रांना कळव. मी म्हटले, हे देवी, श्रीराम देखील तुमची एकसारखी काळजी करीत आहे. तुमची वार्ता त्यांना काहीच न कळल्यामुळे ते अहोरात्र शोक करीत आहेत. आत्ताच मी जाऊन तुमची सर्व स्थिती रामाला कळवतो. तुमचा वृत्तांत ऐकता क्षणी राम, सुग्रीव, लक्ष्मण आणि वानर सेनापती यांना बरोबर घेऊन तुमच्याकडे येईल आणि रावणाचा सहकुटुंब वध करून तुम्हाला आपल्या राजधानीला घेऊन जाईल. हे देवी, जेणेकरून प्रभू रामचंद्र मजवर विश्वास ठेवतील अशा काहीतरी खूण दे. असे मी सांगितल्यावर तिने आपल्या केशपाशातील आवडता चूडामणी काढून मला दिला आणि पूर्वी चित्रकूट पर्वतावर घडलेली कावळ्याची गोष्ट खुणगोष्ट म्हणून सांगितली. डोळ्यात अश्रू भरून आले आहेत अशा स्थितीत तिने मला आणखीही सांगितले की रामांना माझी खुशाली कळव आणि लक्ष्मणांना सांग की पूर्वी मी जे काही वाईट शब्द बोलले असेल त्यांची मला क्षमा करा. हे कुलनंदना, अजाणपणाने ते शब्द माझ्या तोंडून निघाले होते. तुम्ही आता मजवर दया करून जेणेकरून श्रीराम मला सोडवतील असे करा. असे बोलून सीता रडू लागली. त्यांना पराकाष्ठेचे दुःख झाले. हे रामा, मीही तुमची सर्व हकीकत सांगून
त्यांना आश्वासन दिले. हे रामा, नंतर त्यांची अनुज्ञा घेऊन मी तुमच्याकडे यावयास निघालो. तेथून येतेवेळी रावणाची प्रिय अशोक वाटिका मी उपटून टाकली. क्षणात तेथील पुष्कळ राक्षसांचा वध केला. रावणाच्या मुलाला अक्षकुमाराला ठार केले. रावणाशी संभाषण केले आणि सगळी लंका जाळून पुन्हा लगेच इकडे आलो. हनुमंताचे भाषण ऐकून रामाला अत्यंत आनंद झाला. तो म्हणाला, हनुमंता, देवांना देखील अत्यंत दुष्कर असे कार्य तू केले आहेस. मजवर तू केलेल्या उपकाराची फेड मजकरून कशी होणार ते मला समजत नाही. हे मारुते, माझे सर्वस्व म्हणून जे काही मजजवळ आहे ते मी आता तुला देतो, असे म्हणून त्या वानरश्रेष्ठाला रामाने जवळ ओढून गाढ आलिंगन दिले. त्या रघुश्रेष्ठा रामाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याला मोठा आनंद वाटला. मग भक्तवत्सल श्रीराम हनुमंताला म्हणाला, हे वानरश्रेष्ठा, मी परमात्मा आहे. अशा माझे आलिंगन लोकात कोणाला प्राप्त होणे म्हणजे अत्यंत दुर्लभ गोष्ट होय. हे तुला मिळाले त्या अर्थी तू माझा भक्त व आवडता आहेस. ज्याच्या पदकमल युगलाची तुलसीपत्रादिकांनी पूजा केली असता अनुपम अशा विष्णुपदाची प्राप्ती होते, त्याच रामचंद्राने अनेक पुण्यराशी संचित करून ठेवणाऱ्या वायुपुत्राच्या शरीराला आलिंगन दिले. त्या अर्थी त्या मारुतीला ते विष्णुपद प्राप्त झाले. हे वेगळे कशाला सांगितले पाहिजे? सुंदरकांडातील 5वा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम. सुंदरकांड समाप्त.